बघा इथे वाटाणा टोमॅटोची डब्यासाठी भाजी करून बघा तुम्ही पण, मुलांना पण आवडते आणि टोमॅटो वाटाणा पण छान शिजलेला आहे। नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज वाटाणा टोमॅटोची भाजी बनवायची आहे डब्यासाठी। आता इथे बघा वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेले आहे आणि हे शेंगांमधले दाणे ते पण सोलून धुवून घेतलेले आहे आणि टोमॅटो स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे। आता आवडीनुसार तेल घालायचं आहे। आता याच्यामध्ये मोहरी घालू, मोहरी फुलल्यावर लगेच जिरं घालू। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट मुलांसाठी टिफिनसाठी ही भाजी बनवायची आहे। कांदा घातलेला आहे। आता कढीपत्ता घालू, आलं लसूणची पेस्ट घातलेली। आता कांदा छान तळून घेऊ कच्चेपणा जाईपर्यंत। हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेले, घरगुती लाल तिखट आहे। आता इथे बघा हा फ्रेश वाटाणा घातलेला आहे, मिक्स करून घेऊ। अगदी झटपट होते, काही वेळ लागत नाही या भाजीला। टोमॅटो घातलेला आहे, 5 मिनिटांमध्ये वाफेवर तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण आता इथे 5 मिनिटं भाजी ना झाकून ठेवू। बघू शकता भाजी पण बघा आता इथे 5 मिनिटं झाकून ठेवली ती आणि मध्ये पण मी 2-2 मिनिटं चेक केली होती। बघू शकता भाजीला पण छान तेल सुटलेलं आहे। अगदी कमी साहित्यामध्ये इथे भाजी आपली तयार होते। अजून आपण 2 मिनिटं झाकून ठेवू। बघा इथे 2 मिनिटं झालेले आणि भाजी पण आपली छान अशी तयार झालेली आहे। आता आपण टिफिनसाठी भाज्या देतो तर त्याच्यामध्ये जास्त मसाल्याचा वापर नाही करत आणि डब्यासाठी भाज्या बनवायच्या म्हटलं म्हणजे आपल्याला खूप घाई पण असते, त्याच्यामुळे पटकन होणाऱ्या भाज्या आपण टिफिनसाठी देतो। तयार झालेली बघा इथे वाटाणा टोमॅटोची डब्यासाठी भाजी करून बघा तुम्ही पण, मुलांना पण आवडते आणि टोमॅटो वाटाणा पण छान शिजलेला आहे। बघू शकता। संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।